जीवा काळजा जोडी मधला दूर कसा चालला हो खरंच पाय बरं हो लग्न कधी करायचं म्हणतो तू टोलीवर मी गावात तू टोलीवर मी गावात तुझी आठवण मात्र नेहमी माझ्या ओठात तुझी आठवण मात्र नेहमी माझ्या ओठात तू जातोस ना जेव्हा पाण्याला तू जातोयस ना जेव्हा पाण्याला तेव्हा असं वाटतंय माझ्या मनाला की मारावी मिठी तुला तेव्हा असं वाटतंय माझ्या मनाला की मारावी मिठी तुला पण काय करू यार तुझी माझी भेट होत नाही तुझी माझी भेट होत नाही म्हणून आतुर झालोय मी आज तुझ्या या हसण्याला तुझ्या या रुसण्याला घेतलं नवीन वर्षाचा बोनस हो त्या पोरी तोंडी परीक्षा घेतलं आपल्या राईस मिलला आग लागली मी स्वतः माझ्या डोळ्याने बघून आलो तुझ्या माझ्या संसाराला दृष्ट्यानं लागो दोघांना मग भीती कुणाची कशाला तू ये ना जवळी ये ना तू ये ना जवळी ये ना आता ठिकाणीच लावून टाकायला लागेल तुझं कोणी नाही ना तुझं कोणी नाही तर ही माझ्या पायातली चप्पल घे आणि याला गावातल्या भोंकणाऱ्या दारावरच्या भोंकणाऱ्या कुत्र्या बाबा प्रमाणे याला बदलून कर सकाराम पाटील मोठा मनाचा गरीब आणि श्रीमंत कधीच विचार केला नाही म्हणून या गरीबाला मी माझी सरिता सोपवली मी हे माझं दृश्य पाहून कसं तरी वाटतं
रुपये टिल्लुकांना केलास ना तू मग तू करत हा बेटा आमच्या गावची दारूच बंद आहे. तुमच्या काय बाबा तुमचं घरीच विकत होतास ना घरीच विकत हो तू. हा बेटा आमच्या गावचा दंडा मुक्त. हा कोणता मस्त बऱ्या बऱ्या हा भंजारीचा का नाव भंजारीचा हो. एवढ्या रुपयेवाला आला अरे काय झालं रेणू? अरे तुला तर आम्ही नेहमी हसताना बघितलं आणि आज तू असा दुखी का बरं? ताई मला माफ कर ग. मी तुझे वेदना नाही लपवू शकत ग. माझा जमीन घेतला माझा आहे आता इथं आणि माझ्या बापाचा काही राहिलेला नाही. ती झाडाची जागा आणि ती जंगलाची जागा आता फक्त माझ्या नावाने झाली आहे. असं मित्र म्हणाले तुझ्यावर विश्वास केला होता. सरिता मला माफ कर ग. मी खूप चुकलोय. अगं तू किती माझ्यावर जीवापाड प्रेम करत होती, किती विश्वास करत होतीस.